मेहता का उल्टा चश्मा। ओके ओके, थँक्यू गोपाल भाऊ, थँक्यू. हो करतो. ए दया, चहा दे. आले. हे घ्या, तुपात शिजवलेले बटाटे लावलेले खाकरा. आणि चहा. हो आणते. हा. बोला अरोराजी, कसं काय आठवण झाली? अच्छा, तुम्ही काळजी करू नका, मी आजच माझ्या माणसाला पाठवतो आणि तुमच्या हॉटेलचा AC ठीक करतो. हो तो लिकेज वगैरे सगळंच बघेल, तुम्ही काळजी करू नका. ठीक आहे. ओके. हे घ्या, हा गरम गरम चहा. हा. ओहो, बोला माया आजी. काय? अच्छा, नाही, TV मध्ये काहीच प्रॉब्लेम नसणार. मला वाटतं कदाचित तुम्ही रिमोट मध्ये चुकीचं बटन दाबलं असणार, म्हणून ते TV वर काही दिसत नसणार. हो, मी आजच एका माणसाला पाठवतो, तो नीट करेल. हा. ओके. येणार आजच नक्की येईल. पक्का. हा, नक्की. ओके. ओहो, सकाळी इतके फोन आले ना, शांतीने चहा सुद्धा प्यायला नाही देतायत. हे शांती, काम असेल तर सगळं आहे बाबा. या दिवशी काम माणसाची सोबत सोडतं ना, त्या दिवसापासून माणूस कुठलाही कामाचा राहत नाही, कळलं? हो, ते तर बरोबरच आहे बापूजी की काम महत्वाचं आहे, पण आई आले. हा बाळा, आई, मी बाहेर जातोय. हा, का कुठे जातोय? मीटिंग मध्ये. मीटिंग? तुझी कसली मीटिंग आहे? भिडेनी तुला गोकुळधाम सोसायटीचा सेक्रेटरी बनवलं की काय? अरे वा बाळा, काँग्रेसेशन. काय आई तू पण? पप्पा तर मस्करी करतायत. आणि पप्पा, सोसायटीची मीटिंग नाही, टप्पू सेनेची मीटिंग. उद्या आम्हाला शाळेला सुट्टी आहे, त्यामुळे आम्हाला थोडीशी प्लॅनिंग करायची आहे. अरे वा, सुट्टी? कसली सुट्टी टप्पू? आमच्या पुढच्या इयत्तेच्या मुलांची परीक्षा आहे, त्यामुळे आम्हाला सुट्टी आहे. म्हणूनच आम्ही प्लॅनेटोरियमला जायची प्लॅनिंग करतोय. हो हा बाळा, जा. ती खूप चांगली जागा आहे. मी तुमच्या सर्वांसाठी नाश्ता बनवते. हा, अरे वा, ठीक आहे आई. बाय आई, बाय पप्पा, बाय आजोबा, बाय 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 बाय. सांभाळून जा बाळा. सुट्टी, किती मस्त शब्द आहे, सुट्टी. ज्यांनी कोणी या सुट्टीचा आविष्कार केला आहे ना, त्याला जितके आशीर्वाद देऊ तितके कमी. हे टपूच्या तोंडून सुट्टी ऐकून मला सुद्धा सुट्टी घ्यायची इच्छा झाली. वा, किती चांगला विचार आलाय तुझ्या डोक्यात जेठ्या. हो ना बापूजी, सुट्टी शब्द ऐकताच सगळं कसं चांगलं वाटू लागतं. जेठ्या, तू बघ, एवढी मेहनत करतोस, एवढं काम करतोस, तर मी तर सांगतो 1-2 दिवसांसाठीच कशाला, तू 1-2 महिन्यांची सुट्टी घे. बापूजी, हो, तू असा मस्त घरात पाय पसरून असा बसणे आराम कर, हं? आणि दुकानात मी जात जाईन. आणि तसाही नट्टू, बागा आणि मगन तर आहेच ना. बापूजी, अरे काय बापूजी, कधी विचार केलास की एका दिवसाच्या सुट्टीमुळे देशाचं किती काम अडकतं, ते देशाचं किती नुकसान होतं. प्रत्येक आठवड्याला रविवारी एक सुट्टी मिळते ना, पण नाही, ती पुरेशी होत नाही. म्हणूनच आधेमध्ये शनिवारचा तू अर्धा दिवसच दुकानात जातो. सणासुदीला सुट्टी, निवडणुकीला सुट्टी, 15 ऑगस्टला सुट्टी, 26 जानेवारीला सुट्टी. त्याला बघावं, त्याला तो बस हेच विचारतो, सुट्टी कधी आहे सुट्टी. मी तर म्हणतो या सुट्टी मागणाऱ्यांना ना अगदी कायमची सुट्टी देऊन टाकली पाहिजे. अगदी बरोबर बोलताय बापूजी. माझी आई पण नेहमी सांगते की जसं सूर्यदेव कधीच सुट्टी घेत नाहीत, नदी कधीच सुट्टी घेत नाही, तसंच आपण पण कधी सुट्टी नाही घेतली पाहिजे. आता यात सूर्यदेव आणि नदी देवी कुठून आले? तू राहू दे सुनबाई, राहू दे. ह्याला समजावण्यात ना वेळ फुकट नको घालू. तू राहा बाबा, तू आरामात घरात बसून राहा. तू जा बाबा, जा आतमध्ये जाऊन झोप बघू. दुकानात मी जा. अरे बापूजी, मी जातोय ना दुकानात. मी जातोय दुकानात, मी जाणार. बापूजी प्लीज असं नका जेठ्या, करू. सोड, मी सांगितलं ना मी जातोय म्हणून. बापूजी, जेठ्या, सोड मला, बसा ना, सोड मला. बापूजी, अरे, जेठ्या, बापूजी. सोड. आई, आई, अरे मला नाही लागलं, मला जाऊ दे. जेठ्या, बाजूला होऊन मी सांगितलं ना, मी जाणार. जय जिनेंद्र. दुकानात मी जाणार. जेठ्या, जय जिनेंद्र, जय जिनेंद्र. अरे जेठ्या, अरे थांब. जेठ्या थांब, मी जाणार आहे दुकानात.
आली. बापूजी तुम्ही मस्करी करत होता. हा मग मस्करीच करत होतो. बाकी माझा जेठ्या तर खूप मेहनती आहे. कधी कधी त्याला आळस येतो मध्ये मध्ये, मग जरा चावी फिरवायला लागते. हे बघितलंच ना आता, मी चावी फिरवल्याबरोबर लगेच पळाला दुकानात. खूप मेहनती. जेठ्या म्हणजे जेठ्याच आहे. अरे काय करताय यार भाऊ, बघून चाला ना. अरे काय बघून चाला, तुम्ही बघून चाला. मुळात मी चालतच नव्हतो, मी उभा होतो. जर उभंच राहायचं आहे तर घराच्या बाल्कनी मध्ये उभा राहा. कंपाऊंड मध्ये मध्येच का उभे होते? जेठालाल माझी मर्जी, मी कुठे उभा राहीन, तुला काय करायचं आहे? अरे मला काय करायचं म्हणजे काय? हा आता बिनफुकट आपल्यामध्ये आढळ आपट झाली ना. आय एम सो सॉरी, मला उशीर झाला. हाय जेठाजी. गुड मॉर्निंग बबिताजी. अय्यर जाऊया. सकाळी सकाळी कुठे जाता बबिताजी? फिरायला जातोय. फिरायला का? अय्यर भाऊना दुकानावर नाही जायचं आहे? म्हणजे ऑफिसला नाही जायचं आहे नाही का? जेठालाल मी आज सुट्टी घेतली आहे. सॉरी बबिताजी, अय्यर भाऊ वाईट नका मानून घेऊ, पण तुमच्यासारख्या लोकांमुळेच आपला देश प्रगती नाही करत आहे. म्हणजे समजवतो. प्रत्येक आठवड्याला एक सुट्टी तुम्हाला मिळते की नाही रविवारी, पण ती तुम्हाला पुरेशी नाही, म्हणून तुम्ही शनिवारी सुद्धा अर्धा दिवसच कामावर जाता. मग वरून प्रत्येक उत्सवात तुम्हाला सुट्टी पाहिजे, इलेक्शन मध्ये सुट्टी पाहिजे, 15 ऑगस्ट 26 जानेवारी तुम्हाला सुट्टी पाहिजे. वरून तुम्ही हे मध्ये मध्ये सुट्टी घेता ती वेगळीच. म्हणजे 365 दिवसात मुळात 200 दिवस तर तुम्ही सुट्टी घेता. तर उरलेल्या 165 दिवसात आपला देश प्रगती कुठून करणार? बबिताजी तुम्ही मला सांगा, मी काही खोटं बोलतोय का? ऍक्च्युली जेठाजी, अय्यरने ही सुट्टी माझ्यासाठी घेतली. काय ना, गेल्या खूप दिवसांपासून ते खूप बिझी होते, म्हणून एकमेकांना वेळ द्यायला मीच त्याला रिक्वेस्ट केली होती की जर 1 दिवसाची सुट्टी घेऊ शकशील तर खरंच खूप बरं होईल. नाही नाही, ते तर बरोबरच आहे, एकदम प्रामाणिक आहे. बायकोसाठी नवऱ्याने सुट्टी घेतलीच पाहिजे ना. मी त्या व्यतिरिक्त सुट्टीचे हे घेतात ना त्याबद्दल बोलतोय बबिताजी, ते तर चुकीचं आहे ना. आणि तसं पण जेठालाल मी ओव्हर टाइम करून माझं सगळं काम संपल्यानंतर सुट्टी घेतली आहे. असं अर्धवट काम सोडून सुट्टी नाही घेतली आहे. तुमचं नोकरी करणाऱ्यांचंही चांगलं आहे, जेव्हा मनाला वाटेल तेव्हा सुट्टी घेऊ शकता. आमच्यासारख्या बिझनेसवाल्यांच्या काय आहे ना बबिताजी, जेव्हा पाहिजे तेव्हा सुट्टी नाही घेऊ शकत. इच्छा जरी असेल ना सुट्टी घ्यायची तरी नाही घेऊ शकत. काय आहे, सगळी जबाबदारी असते ना आमच्या डोक्यावर. हो, मी समजू शकते. तसं तुमच्यावर तर कामाचं खूप जास्त प्रेशर असेल ना. प्रेशर म्हणजे बबिताजी प्रेशर कुकर पेक्षा पण जास्त प्रेशर असतं. प्रेशर कुकरचं कसं आहे की त्यात जर प्रेशर वाढलं तर असं शिटीवर करून त्यातली वराळ काढू शकतो ना, पण दुकानाचं छप्परवर करून थोडी ना प्रेशर कमी करू शकतो. तुमचं अगदी बरोबर आहे. कविता आता आपण जाऊया, नाहीतर जेठालाल सोबत बोलता बोलता पूर्ण सुट्टी संपायची. अरे हो, चला चला. तसं कुठे जाता सुट्टी साजरी करायला? जेठालाल आमचा पूर्ण प्लॅन सेट आहे. सर्वात आधी आम्ही एक मस्त हॉटेलमध्ये जाऊन ब्रंच करणार. म्हणजे लंच. लंच नाही जेठालाल, ब्रंच. म्हणजे काय आहे की जेव्हा ब्रेकफास्ट आणि लंच एकत्र करतो ना त्याला ब्रंच असं म्हणतात. नंतर जेठालाल आम्ही थोडा वेळ घरी येऊन आराम करणार. नंतर एक मस्त मॉल मध्ये जाऊन शॉपिंग करणार आणि त्याच मॉल मध्ये एक पिक्चर बघणार. आणि जेठालाल संध्याकाळी कॅन्डल लाईट डिनर करून घरी येणार. वाव, काय मस्त आयडिया. मी खूप एक्साइटेड आहे. चल जाऊया. हो चल ओके, चल. बाय जेठाजी, पुन्हा भेटू. चल. हे अय्यर भाऊ खरंच काही नशीब घेऊन जन्मले आहेत. चल जेठालाल, तुझ्या नशिबात सुट्टी नाही आहे, फक्त काम काम आणि कामच आहे. चला. रिक्षा रिक्षा काय हे? रिक्षा रिक्षा रिक्षा. जर यांना थांबायचं नसतं तर रिक्षा घेऊन रस्त्यावर येताच कशाला? अरे यार काय त्रास आहे खरंच. ओ भाऊ, MG रोड जायचं आहे, चला. सॉरी साहेब, आज मला सुट्टी आहे.
अरे सुट्टी आहे तर रिक्षेत काय करतोयस? ते काय ना साहेब, मी दिवस रात्र रिक्षात चालवतो. मग रिक्षेत झोपायची सवय झाली आहे, तर आता घरी झोपच लागत नाही ना, म्हणून इथे झोपायला आलोय. हा तर एक काम कर, मला MG रोड वर सोड आणि मग तिथे झोप. ठीक आहे चल. तुम्हाला कळत का नाही? मी सांगतोय ना की मला सुट्टी आहे आज. तुम्ही दुसरी रिक्षा बघा. ज्याला बघावा तो सुट्टी साजरी करतोय. एक मीच आहे ज्याला काम करावं लागतंय. करा आता काय, हेच आपलं नशीब. रिक्षा रिक्षा. ओम श्री जरीमरी माताय नमः. ओम श्री लाखेश्वर महादेवाय नमः. ओम श्री हनुमंताय नमः. ओम श्री लाखेश्वर महादेवाय नमः. ओम श्री भुवनेश्वरी माताय नमः. ओम श्री हनुमंताय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री राधे कृष्ण. ओम श्री भुवनेश्वरी माताय नमः. बागा, काय सांगू नट्टू काका, खूप मोठं धर्मसंकट आलंय हो. अरे पण झालंय काय हे तरी सांग. नट्टू काका, ते आज सकाळी दुकानावर यायच्या आधी मी बावरीजींना भेटायला गार्डन मध्ये गेलो होतो. सांगा बरं मी कोण आहे? नट्टू काका. काय भागेश्वरजी, तुम्हाला माझा आवाज नट्टू काका सारखा वाटतो काय? बावरीजी, मी तर मस्करी करत होतो. काय भागेश्वरजी, तुम्हाला आजच्या दिवशी पण मस्करी सुचते? आजच्या दिवशी का? काय आज? तुम्हाला आठवत नाहीये की आज काय ते? लक्षात आहे ना, आज बुधवार आहे आणि तारीख पण 12 आहे. नाही भागेश्वरजी, आज अजून काहीतरी खास आहे. काहीतरी खास आहे. कमाल आहे बावरीजी, मला काय नाही आठवत की आज काय आहे. तुम्ही माझ्या चांगल्या मूडची वाट लावून टाकली. तुम्हाला तर काहीच लक्षात नाहीये. एक दिवस तर तुम्ही मला पण विसराल. अरे नाही नाही बावरीजी, फूल आपल्या सुगंधाला कसं काय विसरू शकणार? फुलाचा गंध तर त्याच्या आतमध्येच असतो ना. म्हणजे भागेश्वरजी, तुमच्या सगळं लक्षात आहे. मला सगळं नीट लक्षात आहे बावरीजी. आजच्या दिवशी 1 वर्षांपूर्वी आपण दोघे पहिल्यांदा भेटलो होतो आणि म्हणूनच बावरीजी, मी तुमच्यासाठी एक गिफ्ट सुद्धा आणलंय. गिफ्ट? काय गिफ्ट आहे भागेश्वरजी? तुम्ही स्वतः जुगडून बघा ना. कांदा? कांदा. तुम्हाला लक्षात आहे ना, या कांद्यामुळेच तर आपण पहिल्यांदा भेटलो होतो आणि म्हणून मी ठरवलं की आज तुम्हाला भेट म्हणून मी तो कांदाच देणार आहे. थँक्यू भागेश्वरजी. भागेश्वरजी, चला ना आजचा दिवस साजरा करूया. आधी पिक्चर बघायला जाऊया, मग पार्क मध्ये फिरायला आणि मग पावभाजी खायला. नाही नाही बावरीजी, आज सुट्टी नाहीये. आज तर चालू दिवस आहे. दुकानात खूप सारे काम आहे आणि जर का मी शेठजींना सांगितलं तर ते खूप रागवतील माझ्यावर. ते तर तुम्ही नाही सांगितलं ना तरी सुद्धा रागावणार. विचार करा ना भागेश्वरजी, आज आपली पहिली मीटिंग अॅनिव्हर्सरी आहे. शेठजींना मनवायला काय करू मी? एक काम करा, आज दुकानावरच नका जाऊ. नाही नाही बावरीजी, दुकानावर तर जावंच लागणार. आमच्या शेठजींना मनवायला अगोदर ते थोडे रागवतील, पण नंतर मी कसंही करून त्यांना मनवेनच. हा भागेश्वरजी, मग ठीक आहे, तुम्ही शेठजींकडून सुट्टी घेऊन मला घ्यायला या. नंतर आपण पिक्चर बघायला जाऊया, पण घ्यायला या. हा हो हो बावरीजी, तुम्ही अजिबात काळजी नका करू. मी इथून सरळ दुकानातच जाणार आणि शेठजींना मनवून सुट्टी घेऊन तुम्हाला परत घ्यायला येणार. अरे पण बागा, तू शेठजी जवळ सुट्टी मागणार कशी? अकॉर्डिंग टू शेठजीज डेली रुटीन, शेठजी या दरवाजातून आत येणार. आणि आतमध्ये येऊन सर्वात आधी ते गल्ल्याला पाया पडतील. जसा जसा घड्याळाचा काटा पुढे जाणार
तसं तसं काम पण वाढत जाणार आणि जसं जसं काम वाढत जाणार शेटजींच्या डोक्याचं तापमान पण वाढत जाणार. तर मग एक काम करूया नट्टू काका, थंड थंड सीताफळ फालुदा शेटजींना पाजून नंतर त्यांचं डोकं एकदम शांत करेन आणि नंतरच त्यांच्याशी सुट्टीबद्दल नाही बोलेन. नाही नाही बागा, सीताफळ फालुदा इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. सेव्ह मनी फॉर बावरी. आणि दुसरं काय आहे ना की थंड आणि गरम मिक्स झालं की एक्सप्लोजन होतं. थंड गरम. थंड फालुदा आणि शेटजींचं गरम डोकं दोन्ही एकत्र झाले तर दोघांपैकी एक तर फुटणारच. अरे बापरे, मग आता काय करू? शेटजी सोबत केव्हा बोलू मी? आय थिंक एक चान्स आहे. केव्हा? शेठजी गल्ल्याला पाया पडून काम सुरू करतील त्यामध्ये एक छोटीशी जागा आहे. त्या छोट्याशा जागेत शिरून तू तुझं म्हणणं सांगशील तर कदाचित तुझं काम होऊ शकतं. वा नट्टू काका वा, खूप छान आयडिया. याला म्हणतात म्हाताऱ्याचा अनुभव. चालतंय. नटू काका, हे बाहेर कसलं काम चालू आहे? शेठजी रोड रिपेअरिंगचं काम चालू आहे. सत्यानाश, आज पूर्ण दिवस डोक्यावरती ठाक ठोक चालू राहणार. गेला आजचा दिवस. अरे असं दिवसभर बाहेर काम चालू राहिलं तर ग्राहक दुकानात कसे येतील? काय खुणवा-खुणवी चालू आहे दोघांमध्ये? शेठजी बागाला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काय सांगायचंय? बोल, काय सांगायचंय? शेटजी ते बोल. त्याचं काय की ती अजून छोटीशी जागा उघडली नाही, कसं घुसू? अरे नको उघडू दे, तू शिरा. काय बडबडताय तुम्ही दोघे? नाही शेटजी, ते आज मला एक मिनिट तू थांब. मी बोलून घेतो तुझ्या अगोदर, नाहीतर मी विसरायचो. आज तुला खूप काम करायचं आहे. सगळ्यात आधी बँकेत जाऊन पासबुक भरून घ्यायची आहे. त्यानंतर त्या अरोरा भाऊंच्या हॉटेलमध्ये आपण एसी दिला आहे ना, तर ते सांगत होते की त्यातून पाणी गळत आहे, तर ते पण बघून घे. नंतर त्या मायाजींचा फोन आला होता की त्यांच्या घरी केबल दिसत नाहीये. मला वाटतंय की त्यांचं टीव्हीचं सेटिंग बिघडलं असेल, तर ते बघून घे. आणि हो, गोपाल भाऊंचा चेक रेडी आहे, तो पण घेऊन ये. ठीक आहे? अरे हा, काय बोलत होतास तू? ते शेटजी, ते मी आज काहीतरी वेगळंच करण्याच्या विचारात होतो. काय नवीन स्टॉकची लिस्ट बनवायचा विचार करत होता? अरे बाबा, ते नटू काका करतील. तुला जे काम दिलंय ते तू कर ना. कशाला इथला तिथला विचार करतोयस? नाही शेटजी, मी ते नवीन स्टॉकची लिस्ट नाही, काहीतरी वेगळंच करायचा विचार करत होतो. काय वेगळं काय? बोलू? ते मी शेटजी, मी आज तुमच्यासाठी चहा आणायचा विचार करत होतो. अरे भाऊ, मग यात विचारायचं काय? मागव, जा चहा मागव. नाही शेठजी, बागा तुमच्यासाठी चहा मागण्याबद्दल विचारत नव्हता. मॅटर इज समथिंग एल्स. ऍक्च्युली बागा तुम्हाला काहीतरी सांगायला घाबरतोय. का? असं काय केलंस तू जे मला सांगायला घाबरतोयस? काय झालं तुझ्याकडून? नाही शेटजी, माझ्याकडून काहीच नाही घडलंय. मी काहीच नाही केलंय. मग ते म्हणजे आज ना मी आले बागेश्वरजी. बावरीजी तुम्ही? बाहुरी तू? बावरीजी तुम्ही इथे? हा, तुम्ही मला रिक्षातून घ्यायला याल, मी तुम्हाला स्कूटरवर घ्यायला आले. आणि ही बघा पिक्चरची तिकीट आजच्या शोची. चला बागेश्वरजी, आपण पिक्चर बघायला जाऊया. हो, पिक्चरची 2 तिकीट पण विकत घेतली. वाह! ते काय ना, आज आमची मीटिंग अॅनिव्हर्सरी आहे. काय आहे? ते काय ना, आजच्याच दिवशी गेल्या वर्षी आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो. त्याच्यासाठी आम्ही मस्त प्लॅन बनवलाय. आधी पिक्चर, मग पार्क आणि मग पावभाजी. हो, 3 पंजे. पिक्चर, पार्क आणि पावभाजी. आहे ना मस्त प्लॅन घेताजी? बावरी बेटा, घेताजी नाही, जेठाजी. ओ हाय हाय, चुकून चुकीचं बोलले. नाही, चुकून चूक तर माझी झाली आहे बावरी, की मी तुम्हा दोघांना सहन करत आहे. कमबख्त, इश्क है जो
कब आता है जाता है कळतच नाही याच तुझ्यामुळे. इतकं काम पडलेलं आहे इथे, त्या कामात मी अडकलेलो आहे. त्यातून एक दिवसाची सुट्टी घेणं म्हणजे डोंगर हलवणं एवढं कठीण आहे. आणि तुम्हा दोघांना वर्धापन दिन साजरा करायचा आहे. भाग्येश्वरजी, तुम्ही अजूनपर्यंत शेटजीना सुट्टीबद्दल नाही सांगितलं. नाही बावरीजी, मी सांगणारच होतो तितक्यात तुम्ही आलात. अच्छा, म्हणजे मी आज करून तू हे 3 पंजे उघडणार होतास. हं? एक मिनिट भाऊ, तुम्ही दोघं माझ्या दुकानाला काय समजता? सरक बाजूला सरक. बावरी, मी तुला 1000 वेळेस सांगितलं आहे ना, हे दुकान आमचा रोजगार आहे. आम्हा तिघांची रोजी रोटी दुकानातून येते. हे बाघा बावरी पार्क नाहीये जिथे तू तोंड वर करून येऊन जातेस फिरत फिरत बाघाला भेटायला. किती वेळेस सांगितलंय तुला दुकानात नाही यायचं, असं नाही यायचं सांगितलं आहे ना तुला. इतकी छोटीशी गोष्ट तुझ्या डोक्यात जात नाही का? कळत नाही का तुला? शेठजी, तुम्ही बावरीजींवर नका रागू. ह्यात बिचाऱ्या त्या बावरीजींची काय चूक आहे? नाही भाऊ, चूक तर माझी आहे. मी तुला कामावर ठेवलं नसतं तर ही बया इथे आलीच नसती ना. तुझ्यामुळे माझं किती नुकसान होतं काही अंदाज आहे तुला? हा बाघा तुझ्यामुळे सारखी सारखी सुट्टी घेतो आणि आला तरी कामावर त्याचं लक्ष नसतं. अहो बेठाजी, अगं जेठा बेठा नाही, जेठा ज जांभळाचा जादूचा ज्वाळामुखीचा शाळेत शिकली नाहीस का? कधी जेठाचा पेठा, जेठाचा बेठा, जेठाचा घेटा. इतकं सुंदर नाव आहे माझं, जेठालाल. जेठालाल. पण लक्षातच राहत नाही तुला का? आणि प्रत्येक वेळेस सॉरी चुकून चूक झाली बोलून सुटून जातेस. एक गोष्ट माझी कान उघडून ऐक बावरी, ही माझी शेवटची ताकीद आहे तुला. यापुढे जर तू चुकून सुद्धा माझं चुकीचं नाव घेतलं आणि आम्हाला कामात त्रास दिला, नाहीतर दुकानात आलीस, तर माझ्यापेक्षा वाईट इतर कोणी नसणार. अजून एकदा सांगतो, माझ्यापेक्षा वाईट इतर कोणी नसणार. अजून एकदा सांगतो, माझ्यापेक्षा वाईट इतर कोणी नसणार. शेठजी, ती 3 पंजाचा प्लॅन ना मीच बनवला होता. मी तुम्हाला सांगणारच होतो. तुम्ही उगाच बिचाऱ्या त्या बावरीजींवर रागवलात. रागावणार, तुम्हा दोघांवर रागावणार. तुम्ही दोघांनी काय मस्करी लावून ठेवली आहे? काय समजून ठेवलंय माझ्या दुकानाला? ही कामाची जागा आहे. हा काही माथेरान महाबळेश्वरचा प्रेमी प्रेमिका पॉइंट नाही. इथं फक्त काम काम आणि कामाची गोष्ट झाली पाहिजे, समजलं? कुठे निघालास? कुठे चाललायस? जा 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 तिच्या पाठी वेळासारखा जा. असंही कामात तर तुझं लक्ष लागतच नाही. जा. पण जायच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेव बाघा, जर तू दुकानाची पायरी उतरलास तर या दुकानाचे सगळे दरवाजे तुझ्यासाठी कायम स्वरूपी बंद होऊन जातील. जर तू गिराईक म्हणून दुकानात आलास तरी तुला येऊ देणार नाही. लक्षात ठेव. शेठजी, तुम्हाला नाही वाटत तुम्ही थोडं जास्त बोललात? नाही, अजिबात जास्त बोललेलो नाही मी. बरोबर बोललो आहे. आजपर्यंत मी थोडं रागवत होतो तर यांना काही फरक पडलाच नाही. म्हणूनच आज एकदाच बरोबर बोलून टाकलं. आता बघा,
कसं डोकं ठिकाणावर येणार त्याचं? आणि नाही आला तर? अरे कसा नाही येणार? येणार. त्याला ठाऊक आहे तो चुकीचा आहे आणि मी बरोबर. आता 5-10 मिनिटात येणार तो माफी मागायला, बघाच. आणि नाही आला तर? अहो कसा नाही येणार? येणार तो, येणार बघा. शेठजी, मला नाही वाटत तो आता पुन्हा परत येईल, कारण आज तुम्ही त्याला खूप जास्त रागवला. शेठजी, तुम्ही एकदा बाघाला कॉल करून बघा बघू. आज दुकानात खूप काम आहे. तुम्ही कामाचं टेन्शन घेऊ नका नटू काका, काम आपण करू. आधी बाघा नव्हता तेव्हा आपणच करायचो ना. मी काही त्याला कॉल वगैरे करणार नाही. प्रत्येक वेळेस असंच लाड करून करून तो डोक्यावर बसलाय. इथे इतकं काम आहे, त्याच्या डोक्यात जरा सुद्धा विचार आला नाही. तो तर निघून गेला ना बावरी सोबत पिक्चर बघायला. त्याला ठाऊक आहे परत येऊन गोड गोड गोष्टी करेल आणि शेठी माफ करतील. पण नाही, या वेळेस मी अजिबात त्याच्या गोष्टीत फसणार नाही. ठीक आहे, जशी तुमची मर्जी. हा बाघा आला तर बरंच होईल. किती काम पडले, कसं होणार? शेठजी. आलास तू परत? हो आलो, पण मी हे कळवायला आलो आहे की मी जातोय अगदी कायम स्वरूपी. तुम्ही बिचाऱ्या बावरीजींचा अपमान केला म्हणून माझ्या मनाला खूप वाईट वाटलं. यापुढे मी इथे कधीही येणार नाही, कधीच येणार नाही मी. हो जा जा, निघून जा, निघून जा. व्हॉट हॅपन शेठजी? कुणाला जायला सांगता आहात? तुमची प्रकृती ठीक आहे ना? हो हो, ते थोडस डोक्यात दुखतंय. त्यालाच मी म्हणत होतो निघून जा. गेला तो, चालला गेला. बसा, तुम्ही बसा, ठीक आहे सगळं. एक्सक्यूज मी, या या मायाजी या. तुम्ही म्हटलं होतं टीव्ही रिपेअर करायला तुमच्या माणसाला पाठवाल. माझ्याकडे तर कुणी आलंच नाही. नाही आला? नाही. अरे एक मिनिट हा. अरे नटू काका, तुम्ही जाणार टीव्ही रिपेअर करायला? मला कुठे येतं टीव्ही रिपेअर करायला? तुम्ही जा, मी दुकानात थांबतो. जर मला येत असतं टीव्ही रिपेअर करता तर तुम्हाला कशाला विचारलं असतं? मीच गेलो असतो ना. मग आता बाघाला कॉल करूया? हे बघा, हा तर फोन इथेच विसरला आहे. शेठजी, मी तर म्हणतो सरळ सरळ सांगून टाका की आमचा माणूस आज अवेलेबल नाहीये. उद्या टीव्ही रिपेअर होईल. दुसरा कुठला पर्याय पण नाही, तेच सांगावं लागेल. मायाजी, उद्या मी तुमचा टीव्ही नक्की रिपेअर करून देईन. उद्या? हे तर 5 मिनिटाचं काम आहे. तुम्ही आजच तुमच्या माणसाला पाठवा. मी जोपर्यंत माझी आवडती मालिका बघत नाही तोपर्यंत मला झोप येत नाही. नाही नाही, तुम्ही बरोबर म्हणताय, पण ते असं आहे की आमचा रिपेअरिंग वाला आहे ना, तो जरा पर्सनल कामामुळे बिजी आहे, थोडा बिजी. टीव्ही विकताना तर तुम्ही मोठमोठ्या गोष्टी केल्या होत्या. एक फोन करा, कुठला पण प्रॉब्लेम असेल तर अर्ध्या रात्री सुद्धा माणूस येईल. आणि आता म्हणताय माणूस नाहीये? मला काही माहित नाही. आजच्या आज माझा टीव्ही रिपेअर झालाच पाहिजे, बस. हे बघा मायाजी, खरंच प्रॉब्लेम आहे म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय. नाहीतर मी नक्की पाठवलं असतं. मला काय त्यात. उद्या नक्की करून देईन. ठीक आहे, पण जर उद्या माझा टीव्ही रिपेअर नाही झाला तर बघाच, मी त्या टीव्ही कंपनीला मेल करेन आणि तुमची कंप्लेंट करेन की सामान घेतल्यानंतरची तुमची सर्व्हिस एकदम बकवास आहे. आणि जर त्यांनी पण काही नाही केलं तर मी ग्राहक सुरक्षामध्ये जाणार आणि तिथे तुमची कंप्लेंट करणार. नाही नाही, कुठेही जायची गरज नाही. मी सांगतोय ना, होणार उद्या तुमचा टीव्ही रिपेअर. होऊन जाईल तुमचा टीव्ही. या बाघामुळे तर मी हैराण झालो. पण त्याला आहे काही काळजी वगैरे? बसला असेल मस्त बावरी सोबत एसी हॉल मध्ये पिक्चर बघत. असं वाटतंय शेठजी मनातल्या मनात पश्चाताप करतायत. पण आता काय उपयोग? पाणी तर डोक्यावरून पार झालंय. जेठा भाऊ,
अरोराजी या काय या जेठाजी, तुमचा माणूस येणार होता ना माझ्या रेस्टॉरंटमध्ये एसी रिपेअर करायला, अजूनपर्यंत आला नाही. तर मी विचार केला की मीच त्याला घेऊन जातो. कुठे आहे तो? उद्या मी तुमचा एसी नक्की रिपेअर करून देईन. उद्या? जेठा भाऊ, काल सुद्धा तुम्ही हेच म्हणाला होता की उद्या होईल, पण अजूनपर्यंत काही नाही झालं. नाही आज मी नक्की पाठवणारच होतो, पण त्या रिपेअरिंग वाल्या माणसाने त्याने अचानक सुट्टी मारली, तर मी फसलो. या कारीगर लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे. ते समजत नाही ना की शेठ लोकांनी कोणाला कमिटमेंट दिलं असेल, ते तर कधी पण मनात आलं की सुट्टी मारून बसतात. त्यात मी फसलो, दुसरा काही प्रॉब्लेम नाही. उद्या मी नक्की करतो सगळं. जेठा भाऊ, तुमचा माणूस सुट्टीवर आहे तो तुमचा प्रॉब्लेम आहे. माझ्या रेस्टॉरंटमध्ये माझ्या कस्टमरने एसीच्या चक्करमध्ये माझ्या एसीची तैसी करून टाकली आहे. कस्टमर्स माझे नाराज होत आहेत, नुकसान माझं होत आहे. तुमचं काय जातं यात? बघा, मी तुम्हाला शब्द देतो, उद्या मी नक्की म्हणजे एकदम नक्की तुमचा एसी रिपेअर करून देईन. हा जेठा भाऊ, हे उद्या 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 खूप झालं. असा धंदा होत नाही. मला तर वाटतं तुमच्याकडून एसी घेऊन मी चूक केली. नाही असं बोलू नका, माझं ऐका. नाही, मला काही ऐकायचं नाहीये. माझा एसी लवकरात लवकर रिपेअर करून द्या. हो, करून देतो, हो, करून निश्चिंत देतो. राहा. शेठजी, असंच चालत राहिलं तर आपला व्यवसाय ठप्प होईल. मग काय करू? काही करा, आता काय उपयोग. जेव्हा करायचं होतं तेव्हा केलं नाही. जरा सांभाळून बोललं असतं तर ही वेळच आली नसती. आता ही सासूगिरी बंद करा नट्टू काका. हा, बोल दया. हा टपूचे पप्पा, तुमच्याकडे काम आहे. दया, बघ माझं डोकं खराब होत आहे, बागा नाही आहे. मी आणि नटू काका खूप कष्टाने दुकान सांभाळतोय. आता काय नाही, प्लीज. एक मिनिट ऐका, मला काही काम नाहीये. बबिताजींना तुमच्याशी काम आहे. एक मिनिट हा, मी त्यांना फोन देते. हाय जेठाजी. बोला बबिताजी. जेठाजी, मला तुमच्याकडे खूप महत्वाचं काम आहे. हा बोला. ते काय आहे ना, माझ्या एका जवळच्या मैत्रिणीचं वॉशिंग मशीन खराब झालंय, तर तुम्ही आज बागा भाऊंना पाठवून जरा रिपेअर करू शकता? अरे देवा, आता हे बबिताजी राहिल्या होत्या का? आता काय करू? बबिताजी, रिपेअर तर नक्की होणार, पण आज नाही होणार. उद्या मी नक्की करतो. का आज नाही होऊ शकत का? नाही, ते काय आहे, आज बागा जरा फ्री नाही, त्याला आधीच 3-4 ठिकाणी जायचं आहे, तर आज नाही जाऊ शकणार तो बिचारा. ओके. तर उद्या नक्की करून देतो मी. ओके, काही हरकत नाही. बाय. थँक्यू. सॉरी बबिताजी, सॉरी. आता हा बाघा अति करतोय, त्याच्यामुळे बबिताजींचा माझ्यावरचा विश्वास तुटून गेला. काय झालं? सांगत होते की आज बागा भाऊ बिझी आहेत म्हणून आज नाही येऊ शकणार. शेठजी, बागा उद्या पण नाही आला तर? येणार बागा, उद्या नक्की येणार. शुभ बोला नटू काका. तुम्ही आणि बागा काही घरून नक्की करून आले होते की शेठजीला त्रास देणार? अहो, मी तुम्हाला कुठे त्रास दिला? ठीक आहे बाबा, नाही दिला त्रास. शांतता ठेवा आता जरा. डोकं दुखायला लागलंय. मी थोड्या वेळ गोडाऊन मध्ये जाऊन बसतो. हा हो. माणसाने जर आपल्या जिभेला वळण लावलं तर कितीतरी प्रॉब्लेम दूर होऊ शकतात. काय करू, काहीही सुचत नाही. एक काम करतो, मेहता साहेबांना कॉल करून बघतो. हा, बोल जेठालाल. मेहता साहेब, एक जरा प्रॉब्लेम झाला आहे. अरे, हे योग्य आहे का जेठालाल? तुला जेव्हा प्रॉब्लेम असतो तेव्हाच तू मला कॉल करतो. कधीतरी असाही फोन करत जा भाऊ. अहो, तुम्ही तर असं म्हणत आहे की मी तुम्हाला सहज कॉल करतच नाही. आणि ते म्हणतात ना की प्रतिकूल परिस्थितीत खरा मित्रच कामी येत असतो, म्हणून मी तुम्हाला कॉल करत असतो. नाही, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर ठीक आहे, यापुढे मी तुम्हाला कॉल नाही करणार. हा, हे बरं होईल. काय बरं होईल? नाही, मी तर तुम्हाला कॉल करणारच, आणि तुम्हाला ऐकावं पण लागेल. अरे हो बाबा, हो. मला ठाऊक आहे, तू मला नेहमी फोन करशील आणि मला सुद्धा ऐकावं लागेल. अरे, मी तर मस्ती करत होतो. बोल, काय झालं? अरे भाऊ, तो बाघा दुकान सोडून निघून गेलाय. म्हणजे? अरे, ते काय झालं की ओ,
हो जेठालाल, याचा अर्थ असा की हा मोठा प्रॉब्लेम झालाय. तेच तर, कोणाचं एसी रिपेअर करायचंय, कोणाचं टीव्ही रिपेअर करायचंय. बबिताजींचा कॉल होता, त्यांच्या कुठल्या तरी फ्रेंडचं वॉशिंग मशीन खराब झालंय, ते रिपेअर करायचंय. एवढं सारं काम आहे आणि करणार आहे एकच बागा, आणि तो सुद्धा जागेवर नाही. मला तर सुचत नाही मी काय करू. एवढं सारं काम आहे आणि करणार आहे एकच बागा, आणि तो सुद्धा जागेवर नाही. मला तर सुचत नाही मी काय करू. हो मी समजू शकतो जेठालाल, तुझी परिस्थिती समजू शकतो. सगळ्या गोष्टी ऐकल्यावर मला असं वाटतं की यात खरी चूक खरं तर बाघाचीच आहे. त्याने त्याचं काम आणि जबाबदारी सोडून असं जायला नको होतं, तेही एक फिल्म बघण्यासाठी. आणि त्याचबरोबर जेठालाल, मला असं वाटतं की थोडीफार चूक तुझीही आहे. बघ, बाघा आणि बावरीला तू सगळ्यांसमोर असा रागवणार तर त्यांना वाईट वाटेलच ना. थोडी चूक तुझी आहे जेठालाल. बघा, आता प्रश्न हा नाही की चूक कोणाची आहे, प्रश्न हा आहे की आता करायचं तरी काय. प्रतीक्षा, बाघा परत येण्याची प्रतीक्षा. कधी कधी मला तुमची खूप ईर्ष्या होते मेहता साहेब. अच्छा, का? अरे, तुमचं नोकरीवाल्यांचं जीवन किती छान असतं. काही टेन्शन नाही, कसली काळजी नाही. बघायला पण बघा, निघून गेला. काही जबाबदारी नाही, काही काळजी नाही, काही चिंता नाही, बस गेला. आणि आम्हा बिझनेस वाल्यांना जिथं बघावं तिथं टेन्शन. 365 दिवस फक्त काम करत राहा. जेठालाल, आता मी तुला कसं सांगू नोकरी करणाऱ्याची परिस्थिती काय असते. तू नोकरी करत नाहीस ना, म्हणून तुला माहित नाही. आमचं हे आयुष्य काय आयुष्य आहे. अरे, बॉसच्या मूड प्रमाणे आमचं आयुष्य चालतं. बॉसचा मूड खराब असेल तर कारण नसताना ओरडा ऐकावा लागतो. मूड चांगला असेल तर एक्स्ट्रा काम मिळून जातं. सुट्टी मागितली तर सुट्टी मिळत नाही. हे काय जगणं आहे आमचं. अरे, फुटबॉल आहोत आम्ही. बॉस जसं म्हणेल तसं करावं लागतं आम्हाला. तू तर देवाचे उपकार मान की तुला आयुष्यात नोकरी करावी लागत नाहीये. तू स्वतःचा व्यवसाय करतोयस ना, म्हणून तुझा मालक तूच आहेस. नोकरी करावी लागली असती ना तर समजलं असतं. देवाचा आभार मान की तू जिथे आहेस तिथेच चांगला आहेस. सध्या तरी मी कोणाचाही आभार मानायच्या परिस्थितीत नाही मेहता साहेब. पण इतकं सांगतो की तुमच्या सोबत बोलून थोडं बरं वाटतं. परिस्थिती किती वाईट असेल पण तुमच्या सोबत बोलून एक हिम्मत मिळते की सगळं काही ठीक होईल. अरे अरे, चल, थँक्यू. आणि निश्चिंत राहा, सगळं सुरळीत होईल. ओके, थँक्यू मेहता साहेब. चल चल, फोन ठेवतो. ओके ओके ओके. अरे बापरे, सकाळची संध्याकाळ झाली पण बागा अजूनपर्यंत आलेला नाही. वाटतं शेठजींशी बोलून घ्यायला लागेल. संध्याकाळ झाली, हा बाघा तर अजूनपर्यंत नाही आला. शेठजी, संध्याकाळ झाली, बाघा अजून आला नाही. अहो, मी पण तेच म्हणतोय. इतका कसला तोरा आहे त्याला. अरे, मी नेहमीच त्याला परिवाराच्या सदस्यासारखं समजलंय. त्याने चूक केली तर त्याला 2 शब्द बोलायचा पण हक्क नाही मला. असं नाहीये शेठजी. मग कशी गोष्ट आहे. जर तो परत नाही आला तर तुम्हाला काय म्हणायचंय, मी काय करू. त्याला शोधायला जाऊ आणि भेटला तर त्याला विचारू, बेटा फिरलास बागेत, पिक्चर बघितला, पावभाजी खाल्ली. बेटा चल ना जरा, आता दुकानाचं थोडं काम राहिलंय, ये ना बेटा. हा, असं बोलू. नाही शेठजी, असं काही करण्याची तुम्हाला गरजच नाहीये. पण काय पण त्याला दुकानाची काही काळजीच नाही, चिंता नाही, काही जबाबदारी नाही. येऊ दे त्याला. या वेळेस मी नक्की त्याला नोकरीवरून काढून टाकेन. शेठजी, इतक्याशा गोष्टीसाठी तुम्ही त्याला नोकरीवरून काढून टाकणार? इतकी छोटीशी, एवढी छोटीशी गोष्ट नाहीये नटू काका. उद्या जर मायाजींचा टीव्ही रिपेअर नाही झाला तर ती ग्राहक सुरक्षा मंचावर माझी कंप्लेंट करेल. अरोराजींचा एसी रिपेअर नाही झाला तर ते आपल्या सर्कल मध्ये सांगतील की आपली सर्व्हिस खूप बेकार आहे, आणि मग कोणताच हॉटेलवाला आपल्याकडून सामान घेणार नाही. आणि बबिताजींच्या मैत्रिणीचा वॉशिंग मशीन जर रिपेअर नाही झाला तर बबिताजींच्या नजरेत माझी काय किंमत राहील. आणि तुम्ही म्हणता छोटीशी गोष्ट. सॉरी नटू काका, मी बाघाला माफ नाही करू शकत. या वेळेस त्याला नोकरीवरून काढूनच राहीन मी. हे बघा, मायाजींचा फोन आला. काय उत्तर देऊ मी त्यांना. बोला बोला मायाजी. जेठा भाऊ, सॉरी. हा, सॉरी? तुम्ही कशाला सॉरी बोलताय. ते उगाचच मी तुमच्या दुकानावर येऊन तुमच्यावर रागावले. अरे नाही, तुम्ही बरोबर बोलत होतात. आणि जर सर्व्हिस नाही मिळाली तर ग्राहकाचा अधिकार आहे कंप्लेंट करण्याचा. पण तुम्ही चिंता नका करू, उद्याच्या उद्या तुमचा टीव्ही रिपेअर होईल. अहो, रिपेअर होईल. रिपेअर झालाय. रिपेअर झाला म्हणजे? हो, ते बागेश्वरजी आले होते, त्यांनी टीव्ही रिपेअर केला. बागेश्वरजी आले होते? हो,
तुम्ही बरोबर बोलत होतात. माझ्याकडूनच रिमोटचं चुकून कुठलं तरी बटन दाबलं गेलं म्हणून प्रॉब्लेम झाला होता. बागेश्वरजीने सगळं व्यवस्थित समजावून सांगितलं. जेठा भाऊ, आय एम सो सॉरी. पुन्हा एकदा तुमची सर्व्हिस खरंच खूप चांगली आहे. थँक्यू. थँक्यू थँक्यू मायाजी, थँक्यू. नट्टू काका, काय झालं शेठजी? मायाजी बोलत होती की बाघाने त्यांच्या घरी जाऊन त्यांचा टीव्ही रिपेअर केला. अच्छा, स्ट्रेंज. अरोराजींचा फोन. हा, बोला बोला अरोराजी. थँक्यू जेठाभाई, तुमची सर्व्हिस तर खूपच छान होती. आणि तुमचा जो माणूस होता ना बागेश्वर, तो तर आणखीनच कमाल आहे. का काय झालं? जो एसी खराब झाला होता ना, तो त्याने ठीक केलाच. सोबतच त्याने बाकीचे एसी सुद्धा सर्व्हिस केले. अच्छा. हो, तुमची सर्व्हिस A1 आहे जेठालालजी. आणि हो, मी ना नवीन हॉटेल सुरू करतोय. त्यासाठी 5 AC आणि 2 LED ची ऑर्डर आतापासूनच घेऊन टाका तुम्ही. थँक्यू थँक्यू अरोराजी, थँक्यू थँक्यू. थँक्यू जेठा भाऊ. ओके, बाय बाय. नट्टू काका, अरोराजी पण म्हणतात की बाघानी त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊन एसी रिपेअर केले स्ट्रेंजर. आणि म्हणत होते की त्यांनी नवीन हॉटेल खोलले, त्याची पण ऑर्डर घ्या. 5 AC आणि 2 टीव्ही. बागा सगळीकडे जाऊन तुमची कामं करतोय, पण त्या बिचाराला माहित नाही की तुम्ही त्याला कामावरनं काढून टाकणार आहात. अरे, कोण त्याला कामावरून काढणार आहे? काय बोलताय तुम्ही? नाही नाही, कोणी त्याला कामावरून काढणार नाही. ते मी रागात होतो म्हणून बोललो. शेठजी, माणूस रागात तेच बोलतो जे त्याच्या मनात असतं. असा कोण म्हणाल? मी म्हणालो, आताच तर म्हणालो ना. तुमच्या डोक्यात एक गोष्ट रुजलीये की त्याला कामावरनं काढून टाकायची. आज नाही तर उद्या तुम्ही त्याला कामावरनं काढणारच. नटू काका, आज नाही, उद्या नाही, कधीच नाही. मी त्याला कधीच कामावरून काढणार नाहीये. आता तुम्ही एक काम करा, तुम्ही त्याला कुठून तरी शोधून माझ्या समोर हजर करा. शोधण्याची गरज नाहीये, मी इकडेच आहे. बघा, तू आलास. शेठजी, तो बघा, तो आला. कम कम माय लव्हिंग चाइल्ड, कम टू युअर अंकल. आय एम सो हॅपी अँड रिलीव्ड. थँक्यू नट्टू काका. शेठजी, हे घ्या. हे पैसे कसले? शेठजी, मला वाटतं तुम्ही म्हणत होता ना की बागामुळे तुमचं खूप नुकसान झालंय, म्हणून तो तुमचं नुकसान भरपाई करतोय. खूप स्वाभिमानी मुलगा आहे शेठजी. नाही नाही भाऊ, मला कोणते पैसे नाही पाहिजे. तू ठेव ठेव. शेठजी, अरे बोललो ना, नको आहे. तू ठेव बाबा. अहो पण शेठजी, हे पैसे तुमचेच आहेत. जे गोपाल भाऊंकडून पैसे आणायचे होते ना, तेच पैसे आहेत. तू गोपाल भाऊ कडून पैसे पण आणले? आणि तुमची बाकीची सर्व कामं सुद्धा केली. हो, ते माहित आहे मला. तू जिकडे जिकडे गेला होता तिकडून सर्वांनी मला फोन केला आणि सांगितलं. पण एक गोष्ट समजली नाही बागा, तू तर बावरी बरोबर फिरायला जाणार होता ना, मग फिरण्याऐवजी हे सगळे काम करायला कसा काय पोहोचला? शेठजी, तुम्ही सांगितल्यानंतर मला याचं महत्व कळलं की आपल्या दुकानात काम करत असताना फिरायला जाणं योग्य नाहीये ना. म्हणून मी बावरीजींना समजावलं आणि फिरायला जाण्याचा प्लॅन सुद्धा कॅन्सल केला. आणि मग मी ही सर्व कामं केली. बघा, हं? सकाळी मी तुला रागाच्या भरात काही चुकीचं बोललो असेल तर त्यासाठी मला माफ कर. सॉरी. अरे नाही नाही शेठजी, सॉरी तर मला बोलायला हवं तुम्हाला. चुकी तर माझी आहे. एवढं सारं काम असताना सुद्धा सुट्टी घेणं हे तर चुकीचं आहे ना. चुकी माझ्याकडून झाली आहे शेठजी. आय एम सॉरी. जाऊ द्या, दोघांची चूक होती. दोघांनी एकमेकांना सॉरी म्हटलं. ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. अंत भला तो सब भला. नाही नाही नट्टू काका, अजून सगळं संपलं नाहीये. बघा, आज तुझी आणि बावरीची वर्षी आहे ना. नाही नाही शेठजी, वर्षी नाही, अॅनिव्हर्सरी.
मीटिंग अॅनिव्हर्सरी. हा ते जे पण आहे ते आज आहे ना. आणि तू ते साजरा करायला बावरी बरोबर जाणार होतास ना, पण माझ्यामुळे नाही जाऊ शकलास. तर हे घे हे 1000 रुपये. शेटजी, बावरीला कुठल्या तरी चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जा आणि काय म्हणतात ते रोमांचित कंबल लाईट डिनर करून घे. हा शेटजी, कंबल लाईट नाही, कॅन्डल लाईट डिनर. तुम्ही खूप केले वाटतंय. खूप खूप शेटजी. फक्त कॅन्डल लाईट डिनर नाही तर कॅन्डल लाईट कुकिंग सुद्धा केलं. काय आहे, आमच्या गावी तिथे दर दुसऱ्या दिवशी लाईट जायची. मग कॅन्डल लाईट मध्येच कुकिंग व्हायचं आणि कॅन्डल लाईट मध्येच डिनर व्हायचं. अच्छा असं. एका मिनिटासाठी तर मी आश्चर्यचकित झालो की नटू काका इतके रंगीन कसे. हे घे बागा, जा मज्जा कर जा. नाही नाही शेटजी. अरे नटू काका. बागा, अरे घे बाळा, शेटजी एवढ्या प्रेमाने देत आहे. हा घे बाळा घे. थँक्यू शेटजी. आता थँक्यू. थँक्यू काय नाही, जा लवकर जा. नटू काका, हे पैसे गोपाल भाईंच्या हिशोब खात्यात जमा करा आणि 1000 रुपये माझ्या हिशोब खात्यात लिहा. हा शेटजी. आता मी पण घरी जातो आणि दयाच्या हाताचं मस्त मस्त जेवतो. हो शेटजी. चला. थँक्यू व्हेरी मच देवा, थँक्यू व्हेरी मच. शेटजी पण खुश, बाघा पण खुश, कस्टमर पण खुश आणि मी पण खुश. तुझे लाख लाख धन्यवाद देवा, तू सर्व काही ठीक केलंस. बावरीजी, तुम्हाला सूप कसं वाटलं? अगदीच तुमच्यासारखं. म्हणजे म्हणजे खूप 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 चांगलं. अच्छा. अहो पण बागेश्वरजी, एक गोष्ट नाही समजली. काय? इतकं छान हॉटेल आहे, जेवण पण इतकं छान आहे, तरी पण यांनी या पूर्ण हॉटेलमध्ये मेणबत्त्या का लावल्यात? किती अंधार आहे. यांनी लाईटचा खर्च का नाही केला? आपल्यासाठी. कारण आपली ही रोमॅन्टिक संध्याकाळ अजून रोमॅन्टिक व्हावी आणि मेणबत्तीच्या या मंद प्रकाशात तुम्ही फक्त मला बघावं आणि मी फक्त तुम्हाला बघावं. ओ अच्छा. इतक्या सुंदर जागी आणण्यासाठी थँक्यू बागेश्वरजी. बावरीजी, थँक्यू तर आपल्याला शेटजींना म्हणावं लागेल. तुम्हाला माहितीये, त्यांनी मला समोरून पैसे दिले आणि म्हणाले की बावरीजींना कुठल्या तरी चांगल्या हॉटेलमध्ये तू घेऊन जा आणि ही जी कॅन्डल नाईट डिनरची जी आयडिया आहे ना, ती पण त्यांचीच आहे. काय बोलताय काय बागेश्वरजी? बागेश्वरजी, तुमचे शेठजी ना अगदीच नारळासारखे. खरंच नारळासारखे आहेत, वरतून कडक आणि आतून एकदम मऊ. त्याचं काय ना बावरीजी, तुम्ही सारख्या सारख्या दुकानामध्ये येतात ना, म्हणून शेठजी तुमच्यावर रागवतात. आणि तसं बघायला गेलं तर शेठजींचा राग सुद्धा योग्यच आहे. मला माहितीये बागेश्वरजी की मी सारखे सारखे दुकानात येते, त्यामुळे तुमचा वेळही वाया जातो. पण दुकानाशिवाय भेटण्याची जागा पण कोणती नाहीये ना. मी पण तोच विचार करत असतो बावरीजी. बागेश्वरजी, असा कोणता उपाय नाहीये की आपल्याला भेटण्यासाठी वेळेचं बंधनच नसावं? यावर तर फक्त एकच उपाय आहे. मग सांगा ना बागेश्वरजी, काय उपाय आहे? लग्न. लग्न? कोणाचं लग्न बागेश्वरजी? बागेश्वरजी, तुम्ही लग्न करताय? म्हणजे तुमच्या बरोबर. हो. माझं तुमचं लग्न एकमेकांबरोबर. बावरीजी, आता तुम्ही सूप प्या, नाहीतर ते थंड होऊन जाईल आणि हे महाग सुद्धा आहे ना.